तुम्ही सुद्धा संविधान यात्रेमध्ये सामील झालेले आहेत, नेमकं काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? ही यात्रा एका व्यक्तीची नाही, ही यात्रा एका विचारांचा प्रचार प्रसारासाठी आहे। ज्या पद्धतीने ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत इथे सत्ता काबीज केली गेली, संविधानिक मूल्यांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला गेला। या तानाशाहीच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि मत हे दानात द्यायची गोष्ट नाही, तो आमचा सजगपणे बचावायचा अधिकार आहे, त्या मताधिकाराच्या रक्षणासाठी म्हणून ही यात्रा नेमका विदर्भातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात काय संदेश द्यायचा आहे या यात्रेमधून? जरी या यात्रेची सुरुवात दीक्षाभूमीपासून सुरू झाली असली, कारण नागपूर हे दीक्षाभूमीसाठी ओळखलं जातं, बहुजनांचे ऊर्जा स्रोत आहे। इथून जी यात्रा सुरू होईल, इथून पुढे महाराष्ट्राच्या रस्त्यावर तुम्हाला अशा पद्धतीने लोक या वोट चोरीच्या विरोधात नक्कीच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा यात्रामध्ये वोट चोरीचे लोक असे रस्त्यावर मिळणार असा संदेश सुषमा अंधारे यांनी दिलेला आहे। देशाधिकार रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।